हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याच्या शिष्यांना आणि लोकसमुदायाला काही गोष्टी शिकवत असताना ह्या गोष्टी सांगत आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ज्यावेळेस बघतो बायबलमध्ये, तर येशूचे किती शिष्य होते? 12. एवढंच आपल्याला माहिती आहे. येशूचे किती शिष्य होते? 12. पण 12 शिष्य होते असं बायबलमध्ये कुठंच म्हटलेलं नाही. कारण येशूने किती जणांना कामगिरीवर पाठवलं? 72. आणि ते कोण होते? येशूचे शिष्य होते. हालेलुया. नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य हे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याही व्यतिरिक्त येशूचे शिष्य होते. कारण बायबल असं म्हणतं येशूने 72 जणांना कामगिरीवर पाठवलं, ते पण येशूचे शिष्यच होते. त्यांना पण येशूने तोच अधिकार दिला जो अधिकार या 12 जणांना दिलेला होता. तोच चिन्ह चमत्काराचा अधिकार, तेच दान, तेच वरदान, आणि त्याच अधिकाराने प्रभू येशूने त्यांना सांगितलं की तुम्ही जा, गावोगावी जाऊन तुम्ही सुवार्ता प्रचार करा, रोग्यांवर तुम्ही हात ठेवा, आजारांना बरं करा, बंधनात आहे त्यांना सोडवा, दुष्ट आत्म्यांना पळवा. हा सर्व अधिकार जो 12 प्रेषितांना दिलेला होता त्या 72 शिष्यांना पण दिलेला होता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे 72 शिष्य आणि त्याच्यासोबत हे 12 आणि अजून कदाचित काही विश्वासणारे प्रभू येशू ख्रिस्तासोबत नेहमी होते. शिष्य कोणाला म्हणतात तुम्हाला माहिती का? जुन्या काळामध्ये गुरु आणि शिष्य ही परंपरा जी होती, शिष्य जो होता, माहिती का जुन्या काळामध्ये गुरु शिष्य परंपरा कशी होती? गुरु शिष्य परंपरा आणि गुरुचा आदर का केला जायचा? कारण त्या ठिकाणी शिष्य जे होते त्या शिष्यांना गुरु सोबत राहावं लागायचं. गुरु ठरवायचा की मी कोणाला शिष्य म्हणून निवडायचं. शिष्य स्वतःहून ठरवू शकत नव्हते की मी इथं ऍडमिशन घ्यायचं का. इथं गुरु ठरवतो की मी कोणाला शिष्य म्हणून ठेवायचं. नीट लक्ष द्या. ज्या वचनातून आपण ज्या गोष्टी बघणार आहोत त्या समजण्यासाठी आपल्याला किमान ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. हे शिष्यांवर अवलंबून नव्हतं की माझी इच्छा आहे की मी या गुरुच्या हाताखाली राहावं. हे गुरुवर अवलंबून होतं की मी शिष्यांना माझ्याकडे ठेवावं का नाही ठेवावं. हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा होतं. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा जुन्या काळापासून चालत आलेली आहे. जर मी तुम्हाला उदाहरण दिलं तर द्रोणाचार्य आणि अर्जुनाचं उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे ती गुरु शिष्य परंपरा आहे. मी भारतीय संस्कृतीचं मुद्दामून उदाहरण देतो कारण ही जी गुरु शिष्य परंपरा ही विशिष्ट धर्माची नाहीये, ही मनुष्य जातीपासून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो माझा प्रभू, तो 2000 वर्षापूर्वी ह्या जगामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताने निवडले शिष्य. येशू ख्रिस्तापर्यंत कोणी आलं नाही, येशू ख्रिस्त त्यांच्यापर्यंत गेला. पेत्राला येशूने निवडलं, याकोब योहानाला येशूने निवडलं, आंद्रियाला येशूने निवडलं, फिलिपाला येशूने निवडलं. हे 12 शिष्य गोळा केले प्रभू येशू ख्रिस्ताने. येशूने ठरवलं की तुम्ही माझ्यासोबत राहायचंय. येशूने ठरवलं की तुम्ही माझ्या मागे या. येशू शिष्य ठरवतो की हा माझ्यासोबत राहील, त्याला शिष्य म्हटलं जातं. विश्वास ठेवणारे कोण आहेत माहिती का? ज्यांनी ऐकलं येशूबद्दल की येशू चमत्कार करतो, येशूद्वारे अद्भुत कार्य होतात. जे येशूच्या मागे चालत होते ना गर्दी करणारे, ते विश्वासणारे आहेत. शिष्य कोणाला म्हणतो? ज्यांना येशूने निवडलेलं आहे. विश्वासणारे हे आहेत जे येशूला निवडतात, आणि शिष्य ते आहेत ज्यांना येशू निवडतो. प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच विश्वासणारे जमवण्यासाठी गर्दी केली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्य घडवण्यासाठी नेहमी प्रयत्न केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे मी यावरून सांगतो, प्रेषितांची कृत्य वाचा. प्रेषितांची कृत्य जर तुम्ही वाचले तर त्या ठिकाणी प्रेषितीय सेवेमध्ये त्यांनी एकही विश्वासणारा बनवला नाही, त्यांनी सर्व शिष्य बनवले. हालेलुया. बायबल असं सांगतं रोज त्याच्यामध्ये नवनवीन शिष्यांची भर पडत होती. त्यावेळेस अनेक शिष्य होते प्रेषितांच्या समयी सुद्धा. प्रियांनो, त्यांनी शिष्य घडवले, त्यांनी विश्वासणारे घडवले नाही. विश्वासणारे काय असतात माहिती का? अनुकरण करणारे. विश्वासणारे काय असतात माहिती का? हा आला मग चला मी पण जाईल. विश्वासणारे जास्त इथून नाही विचार करत. विश्वासणारे जे आहे ते समर्पित नाही राहत. विश्वासणारे जे आहे ते डेडिकेट नाही राहत. पण शिष्य जो आहे तो डेडिकेट असतो. शिष्य जो आहे तो समर्पित असतो. शिष्य जो आहे तो बांधील असतो. शिष्य जो आहे त्याने स्वीकारलेला असता हा माझा गुरु आहे. गुरु आणि शिष्य आणि विश्वासणारे यांच्यामध्ये फार फरक आहे. बायबल आपल्याला शिकवतो प्रेषितीय सेवेमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा जाताना काय म्हटला? तुम्ही जा, या जगाच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हा, माझ्या नावाने शिष्य बनवा. हालेलुया. माझ्या नावाने काय बनवा? शिष्य बनवा. प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे की शिष्य घडवले गेले पाहिजे. प्रभूची इच्छा आहे नुसते विश्वासणारे नाही. बायबल म्हणतं विश्वास तर कोण ठेवतं? भूत पण ठेवतात. प्रभूची इच्छा नाही नुसते तुम्ही विश्वासणारे व्हा, प्रभूची इच्छा आहे तुम्ही शिष्य व्हा आणि त्याला गुरु समजा. हालेलुया. गुरु जे सांगतो ना शिष्याला ऐकावंच लागतं. कारण जर गुरु काही म्हणतो तर त्या ठिकाणी शिष्याला ऐकणंच आहे. जर गुरुने आज्ञा दिली तर शिष्य ती पाळणारच आहे.
ही आहे गुरु शिष्य परंपरा, जी बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आपल्याला मिळते. येशूचे 12 शिष्य, त्यानंतर 72 शिष्य, हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलेले लोक आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारे आहेत. हालेलुया. तर सर्वात पहिली गोष्ट की शिष्य हे येशूने निवडलेले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणून देवाचे दास आमोस सिंग आहेत ना, आमोस सिंग, ते आमोस सिंग एक म्हणतात की त्यांच्याकडे बायबल ट्रेनिंग कॉलेज आहे आणि त्यांच्याकडे पॉवर मिनिस्ट्री चालते दरवर्षी. ते म्हणतात की आम्ही मंकी अनॉइंटिंग देत नाही लोकांना. काय देत नाही? मंकी अनॉइंटिंग आम्ही देत नाही. मंकी अनॉइंटिंग म्हणजे काय? माकडांचा अभिषेक आमच्याकडे नाहीये म्हणतात ते. आमोस सिंग नेम त्यांचं सुंदर वाक्य आहे की आम्ही मंकी अनॉइंटिंग देत नाही, माकडांचा अभिषेक आम्ही देत नाही. माकडांचा अभिषेक काय असतो माहिती का? त्या टोपीवाल्याची गोष्ट माहिती का तुम्हाला? तो टोपी विकायला चालला, झाडाखाली झोपला उन्हाच्या वेळेस, त्या टोप्यांची पिशवी माकडांनी चोरून घेतली. बरोबर आहे ना? आणि ते सगळे टोप्या घालून बसले कुठं? झाडावर. मग आता हा टोपीवाला उठला, त्यांनी बघितलं तर बॅग नाही. त्याला चिंता आली, कुठे गेले? त्यांनी वर पाहिलं तर सगळे माकडं टोप्या घालून बसलेले. मग त्यांनी खूप काठीने त्यांना असं हुसकवण्याचा, टोप्या फेका असं म्हणण्याचा प्रयत्न केला, पण एकानेही फेकली नाही. जर हा दगड मारायचा तर ते काय मारायचे तिथून? कैऱ्या, फळं मारायचे धरून ना त्याला. म्हणून हा विचार करत होता की करावं काय यांना आता. मग या टोपीवाल्याला अक्कल आली. त्यांनी म्हटलं चला माझ्याकडे जी टोपी आहे, आता मी काय करेल, ती टोपी घालेल. लगेच त्यांनी घातली. ज्यांच्या हातात होती ना त्यांनी पाहिलं त्या माकडांनी, लगेच त्यांनी पण काय केली? टोपी घातली. अनुकरण माकडांचं बघा, माकड अनुकरण करतं एकमेकांचं. लगेच या टोपीवाल्याने टोपी काढली, लगेच ते सगळ्यांनी पाहिलं, लगेच त्यांनी पण काढली ना, परत घातली, सगळ्यांनी घातली, परत काढली, सगळ्यांनी काढली. आता यांनी काय केलं? अशी खाली फेकली जमिनीवर. टोपीवाल्याने काय केली? अशी खाली फेकली. त्यांनी सगळ्यांनी बघितलं, यांनी फेकली, आम्ही पण फेकतो, सगळ्यांनी खाली फेकली. याला म्हणता मंकी अनॉइंटिंग. याला काय म्हणता? मंकी अनॉइंटिंग. की जो एक करतो म्हणून मी ते करेल, हा जसं करतो तसं मी करेल. आमोस सिंग म्हणता मी मंकी अनॉइंटिंग करत नाही. आम्ही माकडं बनवत नाही, आम्ही शिष्य घडवतो. हालेलुया. आम्ही प्रभूसाठी माकडं बनवत नाही. हालेलुया. म्हणून आमोस सिंग म्हणता मी मंकी अनॉइंटिंग करत नाही, आम्ही शिष्य घडवतो. शिष्य आहे ना, एकमेकांचं नाही, प्रभूचं अनुकरण करतात. हालेलुया. गुरुची आज्ञा पाळतात, गुरुच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हे त्या शिष्यांना सांगत आहे काय? की मी जीवनाची भाकर आहे जी स्वर्गातून उतरलेली आहे. हालेलुया. जर पुढचे खूप वचन आहे, जर वाचायला गेलं तर वेळ पुरणार नाही, म्हणून मी ते सर्व वचन वाचायला नाही लावणार. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर येशू ख्रिस्त पुढे जाऊन असं म्हणतो की जो मनुष्याच्या पुत्राचा देह खातो, जो मनुष्याच्या पुत्राचं रक्त पितो, त्याच्यामध्येच जीवन राहतं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या स्पष्ट गोष्टी मंडळीला शिकवत आहे, या स्पष्ट गोष्टी शिष्यांना शिकवत आहे की जर तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याले नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही, तुमच्यामध्ये मला काहीच अधिकार नाही, तुमचा माझ्यामध्ये अधिकार राहणार नाही. म्हणून तुम्ही माझा देह खाल्ला पाहिजे आणि माझं रक्त काय केलं पाहिजे? पिलं पाहिजे. स्पष्ट येशू सांगतो मीच जीवनाची भाकर आहे, जो ही भाकर खाईल त्याला कधी भूक लागणार नाही. या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना शिकवल्या. आता पुढं जे आहे ते आजचं वचन आहे, वाचू आपण. 60 वचनापासून पुढे वाचा. 60 वचनापासून पुढे. त्याच्या शिष्यांपैकी नीट लक्ष द्या, हे जे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, हे जे शिक्षण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं स्वतःच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी, बायबल असं म्हणतं त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? काय म्हणाले? शिष्यांपैकी बरेच जण हे वचन कसं आहे? कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आज बऱ्याचदा जर लक्षात ठेवा प्रियांनो, बायबल असं म्हणतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला, आणि मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं या जगात लोकांना 2 गोष्टी अजिबात आवडत नाही, सत्य ऐकायला आणि सत्य बोलायला. या 2 गोष्टी मनुष्याला नाही आवडत. पण बायबल म्हणतं सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने लपवून ठेवलं नाही. प्रभू म्हणतो मनुष्याच्या पुत्राचा देह जो खाईल आणि त्याचं रक्त जो पिईल त्याच्यामध्ये काय असेल? जीवन असेल. हालेलुया. करावंच लागेल तुम्हाला ही गोष्ट. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. येशू म्हणतो ह्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. जेव्हा येशू ख्रिस्ताने स्पष्ट सत्य त्या शिष्यांसमोर मांडलं, सत्य त्यांना सांगितलं
प्रियांनो, बायबल इथं म्हणतं की ते शिष्य एकमेकांशी बोलू लागले, हे वचन कसं आहे? कठीण आहे. हे कोण ऐकून घेऊ शकतो? वचन कठीणच असतं. कारण सत्य जे आहे मनुष्याला पचायला फार त्रासदायक आहे. तुम्हाला माहिती का, त्या मंडळांमध्ये खूप गर्दी असते ज्या मंडळांमध्ये सत्य सांगितलं जात नाही. ज्या मंडळांमध्ये असत्य असतं ना, ज्या मंडळांमध्ये सत्य आणि स्पष्ट बोललं जात नाही, तिथं गर्दी मावत नाही. माहिती का, त्या मंडळ्या मोठ्या, ते दारा त्यांचे रुंद करावे लागतात आणि त्या ठिकाणी भिंती पाडून मोठे चर्चेस बनवावे लागतात. का? कारण सत्य तिथं सांगत नाही, म्हणून लोक खूप गर्दी करतात. लोकांना मंकी अनाइंटिंग आवडते, माकडांचा अभिषेक लोकांना खूप आवडतो. आज लोक वानर सेना बनायला खूप जण तयार आहेत, पण शिष्य बनायला कोणीच तयार नाही. सत्य सांगू नका आम्हाला, राग येतो, दुखावले जातात, लोक बाहेर पडतात. पण लक्षात घ्या, सत्यानेच तुम्ही बंधमुक्त होऊ शकता. हालेलुया. तुम्हाला सत्यच बंधमुक्त. सत्य म्हणून तर म्हणताना, खरं बोललं तर कोणाला राग येतो? सख्य आईला. तर तुम्ही कशात बसता? हालेलुया. मी तर परका आहे, समजा ना. देवाचा दास ज्यावेळेस वचन सांगण्यासाठी, मी नाही सांगत माझ्याबद्दल, कोणीही असो, देवाचा दास जर सत्य प्रकट करत असेल ना, तर तुम्हाला खुपायलाच पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला खुपेल त्या दिवशी समजायचं हेच सत्य आहे. हालेलुया. तुम्ही स्वीकारा न स्वीकारा हा दुसरा विषय, पण सत्यानेच मनुष्य बंधमुक्त होतो. सत्य ते आहे जे आपल्याला टोचतं, सत्य ते आहे जे आपल्याला लागतं, सत्य ते आहे जे आपल्याला पडताळतं, सत्य ते आहे जेव्हा आपण ऐकून घाम यायला लागतो, सत्य ते आहे जेव्हा आपल्याला भीती वाटते, सत्य ते आहे जेव्हा आपल्या अंगाला काटा येतो, सत्य ते आहे जेव्हा आपल्याला वाटतं की मग माझे कान बंद करावे. ज्या दिवशी तुम्हाला हा अनुभव येईल, समजून घ्या तुम्ही सत्य ऐकता आहात. सत्य ते आहे जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगते हा काही पण सांगत आहे, पण तेच सत्य आहे. हालेलुया. सत्य तुम्हाला कळेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रभू येशू ख्रिस्ताने सत्य त्यांना स्पष्ट. आज इथं बसलेल्यांपैकी किती जणांना आवडतं सत्य ऐकायला? मला सांगा. आम्हाला ते सांगा जे आम्हाला ऐकायला आवडतं. आम्हाला ते सांगा जे आमची सेफ साईड आहे. आम्हाला ते सांगा. आम्ही दुखवले जायला नको, कोणी आत्मा दुखवला जायला नको, कोणी व्यक्ती अहो मी म्हणतो इथं दुखवले गेले चालेल, पण किमान स्वर्गीय राज्यामध्ये जा. देवाचं वचन म्हणतं, तुझा एक डोळा तुला पापात पाडत असेल, उपटून टाक, पण कुठं जा? स्वर्गात जा. एक डोळा घेऊन स्वर्गात जाणं हे तुझ्या हिताचं आहे. हालेलुया. अरे बाबांनो, जरी दुखावलो गेलो, वचनाने चिरफाड झाली, वचनाने पूर्ण जखमी मी झालो, पण तरी मी कुठे जाणार आहे? स्वर्गात. हालेलुया. मग होऊ द्या ना चिरफाड, कारण ती तुमचं ऑपरेशन आहे. ते तुमची चिरफाड चांगल्यासाठी आहे. तुमची ती बाजू प्रभू छाटून टाकू इच्छितो जी प्रभूला आवडत नाही. देवाचं वचन म्हणतं, माझा बाप माळी आहे. प्रभू येशू म्हणतो, मी काय आहे? खरा द्राक्षवेल. हालेलुया. आणि माझा बाप काय आहे? माळी आहे. जो फाटा फळ देत नाही त्याला तो काय करतो? आणि जो फळ देतो त्याला अधिक फळ यावं म्हणून त्याची काय करतो? निगा राखतो, साफसूफ करतो. बायबल म्हणतं त्याची काय करतो? तो साफसूफ करतो. फळ अधिक यावं ही प्रभूची इच्छा आहे. फळ देणाऱ्या फाट्याबद्दल छाटून टाकलेलं आहे, पण येणाऱ्या फाळ्या ज्याला फळ लागतं ना, त्याला अधिक येण्यासाठी सुद्धा त्याची साफसूफ करावी लागते, छाटणी करावी लागते, आणि तर त्याला अधिक बहर येतो आणि त्याला फळ लागतं. सत्य तुम्हाला कळेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. देवाचं वचन म्हणतं, प्रियांनो, मन कठीण करू नका. हालेलुया. सत्य ऐकायला शिका. मी तुम्हाला सांगतो, सत्य म्हणजे काय माहिती का? कछवा छाका अगरबत्ती आहे. मी बऱ्याच ठिकाणी म्हटलं की जिथे ही अगरबत्ती लावली जाते ना, जे मच्छर असतात तेच पळतात. माणसांना काही होतं का? नाही. मग सत्य ऐकून जेव्हा पळतात ना, समजून घ्यायचं ते मच्छर आहे, ते टिकणारच नाही या ठिकाणी. समजतंय का तुम्हाला? सत्य ऐकायला कोणाला आवडत नाही, पण सत्याशिवाय पर्याय नाही. शिष्यांना ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने सत्य सांगितलं ना, ते अडखळले. हे कोण ऐकून घेऊ शकतं? हे तर फार कठीण आहे. पुढे वाचा आता 61 वचन. आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर. कोणाविषयी कुरकुर केली त्यांनी? कोणाविषयी कुरकुर केली? येशूविषयी. कोणी केली? शिष्याने. पहिली गोष्ट, जर तुम्ही येशूला गुरु मानता तर कुरकुर करू शकत, तुम्हाला अधिकारच नाही कुरकुर करण्याचा. का? कारण गुरुने तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्हाला चान्स दिलेला आहे, संधी दिलेली. तुम्हाला गुरुने योग्यता नसताना निवडलेलं आहे. हालेलुया. शिष्याला स्वतःला ठरवता येत नाही की हा माझा गुरु आहे. गुरु ठरवतो की हा माझा शिष्य आहे का नाही. जर प्रभूने तुम्हाला शिष्य म्हणून ठेवलं तर तुम्हाला ऐकणंच आहे तो काय म्हणतोय ते. तुम्ही कुरकुर करू शकत नाही. पण बायबल म्हणतं या शिष्याने काय केली? कुरकुर. कोणाविषयी? येशूविषयी. हा काय पण बोलतो, हा काय पण शिकवतो,
अहो येशू बद्दल बोलायला त्या ठिकाणी मनुष्य धजला नाही, तर मनुष्याबद्दल का नाही बोलणार मला सांगा. ज्या दिवशी तुम्ही सत्य प्रगट करायला शिकाल, ज्या दिवशी तुम्ही सत्य बोलायला शिकाल, तर त्या दिवशी तुमच्या विरोधात कुरकुर झालीच पाहिजे, कारण माझ्या गुरुबद्दल झालेली आहे. हालेलुया. कारण माझ्या प्रभूला दोषी ठरवलं गेलेलं आहे, कारण त्याला फटके मारले गेले, त्याला विरोधात बोललं गेलं, त्याला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल कुरकुर झाली. तर आपण तर मनुष्य आहोत. सत्य प्रगट करणं एवढंच माझं काम आहे. देवाच्या दासांचं तेवढंच काम आहे की तुम्ही लोकांना सत्य सांगा, सत्याने बंधमुक्त करा. पॉलिशिंग मारू नका त्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने शिकवू नका की हा बरोबर आहे, तुझे करतो ते बरोबर आहे. त्यांना त्यांचं पाप दाखवा, त्यांना त्यांची चूक दाखवा, त्यांना त्यांची उणीव दाखवा. आज मनुष्याला तेच ऐकायला आवडत नाही, पण तेच त्यांच्या हिताचं आहे. हालेलुया, हालेलुया. मी नेहमी म्हणतो की का देवाच्या दासांना फक्त आजारच प्रगट होतात? का फक्त देवाचे दास देवाकडे हे मागतात की देवा आम्हाला प्रगटीकरण दे, की या मनुष्याच्या पाठीमध्ये दुखतं, या मनुष्याच्या पोटामध्ये दुखतं, याला गाठ झालेली आहे, याला मुतखड्याचा त्रास आहे, याला हा त्रास आहे, याला कॅन्सर झाला, याला फलना झाला, याला ते झालं. पण का देवाच्या दासांना हे प्रगट होत नाही की याच्या जीवनामध्ये हे पाप आहे? कारण तुम्ही मागत नाही देवाकडे. कारण तुम्हाला ठाऊक आहे ज्या दिवशी मी लोकांचे पाप प्रगट करायला लागेल, एक पण व्यक्ती माझ्या समोर उभा राहणार नाही. तुम्हाला गर्दी पाहिजे आहे म्हणून तुम्ही आजार प्रगट करतात, पण पाप प्रगट करत नाही. तुम्हाला आवडतं लोकांचे आजार दाखवायला, आणि ते कारण लोकांना कौतुक वाटतं माझा आजार बरा झाला, शिंदे सरांनी प्रार्थना केली. पण याच्याने मला काहीच फायदा होणार नाही. प्रभू म्हणेल काय तू त्याचं पाप प्रगट केलं का? माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने आजार बरा करताना म्हटलं येथून पुढे काय करू नको, पाप करू नको. सत्य तुम्हाला कळेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा सत्य बोलला, माझ्या गुरुबद्दल प्रभूबद्दल त्या ठिकाणी ते कुरकुर करायला लागले की हा काय पण शिकवतो, हे कठीण आहे, कोण ऐकून घेईल? पुढे वाचा. आत्मा हा जिवंत करणारा आहे. येशू म्हटला आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत प्रभू काय म्हणतो वचनाबद्दल? मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. काय आहेत? वचन काय आहेत? आत्मा व जीवन आहे. हालेलुया. देवाचा आत्मा कशात आहे? वचनात. आणि जीवन कशात आहे? वचनाच्या बाहेर काहीच नाही. हालेलुया. आणि आपल्याला तेच नको. प्रार्थना करा, आराधना करा, पण बायबल म्हणतो आत्मा आणि जीवन कोण आहे? वचन आहे. नीट लक्ष द्या. नुसती प्रार्थना काहीच उपयोगाची नाही, नुसती आराधना काहीच उपयोगाची नाही, नुसतं सामर्थ्य काही उपयोगाचं नाही. आत्मा आणि जीवन कोण आहे? वचन. हालेलुया. प्रवेश म्हणतो मी बोललो का? एखादा दास बोलला का? एखादा संदेशला बोलला का? स्वतः येशू काय म्हणतो? परत वाचा तेच वचन. मी जी वचने तुम्हाला सांगितली वचने तुम्हाला सांगितली ती आत्मा व जीवन अशी आहे. ती आत्मा व जीवन अशी आहे. हालेलुया. प्रियांनो लक्षात घ्या, आत्मा आणि जीवन याच्यात आहे वचनामध्ये. मी तासन तास आराधना केली आणि प्रार्थना केली, पण जर मी देवाचं वचन पाळलं नाही, वचन माझ्यामध्ये नाही, तर आत्मा आणि जीवन माझ्यामध्ये नाही. मी जेव्हा प्रार्थनेला बसत असेल, आराधना करत असेल, तुम्ही फक्त त्या बेतसेदा तळ्यावरील पाण्यासमान आहात, जे काही काळ हलवलं जातं, काही काळ त्याच्यामध्ये उपस्थिती उतरते, त्याच्यानंतर ते परत साधारण पाणी होऊन जातं. त्या बेतसेदा तळ्यावर जेव्हा देवदूत येऊन पाणी हलवायचे तेव्हाच चमत्कार व्हायचे. नंतर इतर वेळेस तुम्ही आंघोळ करा, तिथं पडून राहा, तरी सुद्धा तुमचा आजार बरा होत नव्हता. बऱ्याचदा जेव्हा आपण फक्त प्रार्थना आणि आराधना करतो, तुम्ही फक्त त्या बेतसेदा तळ्या समान आहात की काही काळापुरतं पाणी हलतं, त्याच्यानंतर काहीच होत नाही. देवाचं वचन म्हणतं ज्याच्यामध्ये वचन आहे त्याच्यामध्ये काय आहे? आत्मा आणि जीवन आहे. सदा सर्व काळासाठी देवाचा आत्मा वास करतो, देवाचं जीवन वास करतं. वचन हे आत्मा आणि जीवन आहे. मी नाही म्हणत, गुरु म्हणत आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. शिष्यांना तो हे सांगत आहे की हीच वचनं जी मी सांगितली ती आत्मा आणि जीवन आहे. पुढे वाचा. तरी विश्वास ठेवीत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. येशू म्हणतो तुम्ही शिष्य आहात ना, तरी तुमच्यापैकी विश्वास ठेवत नाही असे बरेच जण आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होतं. येशूला सगळं माहिती होतं की नाटक कोण करतंय खरं कोण. किती जण गर्दी करतात, किती माझ्या मागे येणार. देवाचं वचन म्हणतं बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. प्रभूला माहिती आहे गर्दी करणारे खूप आहेत, पण निवडलेले थोडे. बायबल देवाचं वचन कुठंच रद्द होणार नाही. सगळं रद्द होऊ शकतं,
पण देवाचं वचन रद्द होणार. जर वचन म्हणतो ना बोलावलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले थोडके आहेत, तर तसंच होईल. जर देवाचं वचन म्हणतो ना पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले होतील, तसंच होईल. वचन रद्द होणार नाही. तुम्हाला भले आपल्याला स्वीकारायला आवडत नाही ह्या गोष्टी, पण तुम्ही न स्वीकारल्यामुळे वचन रद्द होणार नाही. वचन तर पूर्णच होणार आहे. स्वीकारल तो आशीर्वादित होईल. स्वीकारल त्याचा विश्वास त्या ठिकाणी वाढेल. जो स्वीकारणार नाही, मन कठीण करेल, याचा अर्थ असा नाही होणार की तुझ्या बाबतीत वचन पूर्ण नाही होणार. वचन तर तेच आहे जे आपल्याला ऐकायला नाही आवडत, की बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. आज ख्रिस्ती लोकांची जनगणना करा, जगामध्ये 1 नंबरचा धर्म निघेल ख्रिस्ती. जगात 1 नंबर, जगात 1 नंबर. करोडोच्या संख्येने ख्रिस्ती लोक आहेत. निवडलेले किती? थोडके. काय मुठभर निघतील का त्याच्यातून? हा, सांगा मला, मुठभर निघतील? हे ऐकायला आवडेल का कोणाला? नाही. आपलेच लोक दगड मारतील आपल्याला, पण ऐकायला नाही आवडणार. पण सत्य आहे, कारण बायबल मध्ये लिहिलेलं आहे. बायबल वचन, मी खोटं बोलू शकतो, वचन खोटं बोलू शकत नाही. जे आहे ते आहे. बोलावलेले पुष्कळ आहेत. मग मी कोणामधून असलं पाहिजे? नुसता बोलावलेल्यांमधून का निवडलेल्यांमधून? निवडलेला कोण आहे? जो वचन ऐकतो. निवडलेला कोण आहे? जो वचन पाळतो. निवडलेला कोण आहे? ज्याच्यामध्ये आत्मा आणि जीवन आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, ज्या आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं, तोच आत्मा शेवटच्या दिवशी तुम्हाला मेलेल्यातून उठवेल. हालेलुया. बायबल म्हणतं ना, प्रभू येशू स्वतः, बायबल काय म्हणतं? ज्या आत्म्याने, पौल म्हणतो, ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं, तोच आत्मा शेवटच्या काळी तुम्हाला मरणातून काय करील? उठवेल. देवाचा आत्मा जर असेल तर तुम्ही पुनरुत्थित व्हाल जीवनामध्ये, अन्यथा नाही. मग तो आत्मा कसा आहे? वचन आणि जीवन आहे. वचन आहे तो देवाचा आत्मा. काय आहे? वचन आहे. ज्याच्यामध्ये वचन आहे त्याच्यामध्ये आत्मा आणि जीवन आहे. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे प्रभू म्हणतो. हालेलुया. तो जीवन वचन आहे. जोपर्यंत वचन माझ्यामध्ये नाही तोपर्यंत मी जीवन जगू शकत नाही. सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार नाही. जे आपल्याला ऐकायला नाही आवडत ना, तेच महत्वाचं. देवाचं वचन काय म्हणतं? सर्वांनी नाकारलेला दगड तोच काय झाला? कोनशिला झाला. कोणीच स्वीकारायला तयार नव्हतं त्या दगडाला. हा काय कामाचा आहे? हा दगड हा कुठंच लागू शकत नाही, कोणत्याच भिंतीत फिट बसत नाही. पण बायबल म्हणतं, ज्याला बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलं, त्याला शेवटी उचललं आणि काय केलं गेलं? कोनशिला केलं गेलं. हालेलुया. बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड काय झाला? कोनशिला झाला. आज मनुष्याला जी गोष्ट आवडत नाही ना, लक्षात घ्या, तीच महत्वाची आहे. तीच आज चमत्कार सगळ्यांना आवडतो. चिन्ह, चमत्कार, अद्भुत सामर्थ्य, अभिषेक, हे ते फलनं वलनं, आणि आज अर्ध जग त्याच्या मागे चाललेलं आहे. आज तुम्हाला मी सांगतो, सर्वात जास्त जर लोक फसत आहेत खोट्या संदेशांच्या मागे, तर फक्त आणि चिन्ह आणि चमत्कारांमुळे. फक्त चिन्ह चमत्कारांमुळे. आज सैतानाने ते वेपन म्हणून तो यूज करतोय. लक्षात घ्या, कारण बायबल स्पष्ट सांग, मी माझ्या मनाचं बोलत नाही. मत्तई ख्रिस्तीवर्तमान वाचा, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, शेवटच्या काळी असे दिवस येतील, ते भूत काढतील, चिन्ह चमत्कार करतील. बायबल म्हणतं, माझ्या नावाने मीच ख्रिस्त आहे असं ते म्हणतील. चिन्ह चमत्काराद्वारे फसवतील आणि अनेक लोक त्यांच्या मागे जातील. मत्तई ख्रिस्तीवर्तमानामध्ये स्पष्ट लिहिलेले शेवटच्या काळाविषयी. 22-23 अध्याय वाचा, तुम्हाला कळेल. त्या ठिकाणी आज अनेक लोक त्या ठिकाणी त्याच्या मागे जातील. आज असत्याच्या मागे खूप गर्दी आहे. बायबल म्हणतं, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. रुंद दरवाजाने आत जाणारे पुष्कळ आहे. अरुंद दरवाजाने आत जा. जे तुम्हाला नाही आवडत ना, ते करा. हालेलुया. मला गुडघे टेकायला नाही आवडत, टेका. मला उपवास करायला नाही आवडत, करा. चिन्ह, चमत्कार, अद्भुत सामर्थ्य, अभिषेक, हे ते तुम्हाला सांगतो, याच्यापैकी एकही गोष्ट तुमच्या फायद्याची नाही. बायबल म्हणतो, जो हसतोय त्याने रडावं, शोक करावं. हा शेवटचा काळ आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याच्याकडे सर्व काही आहे, बायबल म्हणतं, त्याने काहीच नसल्यासारखं असावं. हा शेवटचा काळ आहे. काळाचा संक्षेप करण्यात आलेला आहे. बायबल देवाचं वचन म्हणतं. काय आपण तयार आहोत ते ऐकण्यासाठी? नाही. आम्हाला ते नका सांगू. आम्हाला आमच्या फायद्याचं सांगा, की 1चं 2 कसं होईल आणि 2चे 4 कसं होतील. आम्हाला हे नका सांगू 2चे 4चे 2 होतील. आम्ही ते ऐकायला तयार नाही. 4चे 2 नका होऊ देऊ. 2चे किती होऊ द्या? 4. कारण ही आमची फायद्याची गोष्ट आहे. गणित आम्हाला चांगलं येतं. देवाला म्हणू आपण, गणित प्रभू तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला कळतं, फायद्याचं आम्हाला कळतं. तू आम्हाला सांग 2चे 4 कसे होतील. त्याच्यासाठी आम्ही चर्चला येतो. 4चे 2 होऊ देऊ नको. पण आशीर्वाद तिथंच दडलाय. आशीर्वाद तिथंच दडलेला आहे.
प्रेषितीय सेवकाईमध्ये कंगाल होऊन गेले ते सेवेसाठी. सगळं विकून टाकलं आणि प्रभूची सेवा करत होते. कारण त्यांना माहिती होतं आमचं खरदान कुठं आहे? कुठं आहे? स्वर्गात. इथं तर आपण एकमेकांना ओरबडायला लागलोय. अशी परिस्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये. काय मला सांगा, आत्मिक आशीर्वाद मिळतील का? ऐकायला कठीण वाटते ना? प्रभूची स्तुती असो. याचा अर्थ हे सत्य आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ऐका नका ऐका, ग्रहण करा नका करू, पण हेच सत्य आहे. जर वचनाच्या बाहेर मी बोलत असेल तर मला जोडे मार, पण जर हे सत्य असेल तर तेच तुम्हाला बंधमुक्त करणार आहे. आज कोणाच्या मागे जातो आपण? मला तुम्ही सांगा. आत्मिक रीतीने स्वतःचं परीक्षण करा. आज देवाच्या दासांची पारख कशा पद्धतीने होते? खरं बोलणारा कोणाला नाही आवडत. चिन्ह चमत्कार, अद्भुत सामर्थ्य, अभिषेक, ह्या त्या गोष्टीच्या मागे आज असंख्य लोक पळत आहेत. असंख्य लोक पळत आहेत. पहिले मी नाशामध्ये मरेल चालेल, मला काही फरक पडत नाही. ते आम्हाला आशीर्वाद द्या ना, आम्हाला आशीर्वाद द्या. प्रार्थना करा आमच्या ऐहिक आशीर्वादासाठी, दैहिक आशीर्वादासाठी, भौतिक आशीर्वादासाठी. पास्टर या आणि प्रार्थना करा. पास्टर प्रार्थना करता, देव आशीर्वादित करतो. विश्वासाने काम होतं. काय दुप्पट झालेली गोष्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल का? तुमचा दुगना आशीर्वाद तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल का? घेऊन जाईल का? कोंबड्यांनी 2 अंडे द्यायला सुरू केले तर तुम्ही आशीर्वादित व्हाल का? एकच देते, चला 2 द्यायला लागले देवाच्या आशीर्वादाने, स्वर्गात जाल का? ते 2 अंडे घेऊन जातील स्वर्गात? नाही ना. मग काय घेऊन जाणार आहे? कैलास? कोणत्या गोष्टी? अरे मनुष्याला जेव्हा भेटत राहतं ना, तो तर उन्मत होत राहतो, तो तर गर्विष्ठ होत राहतो, तो तर चढत राहतो. त्याला वाटतं आता मला सर्व झालं, माझ्याकडे सर्व आलं. त्याच्यामध्ये मीपणा, उन्मतपणा वाढतो. झुकतो कुठे मनुष्य? जेव्हा त्याला मिळतं त्यावेळेस मनुष्य अजून गर्विष्ठ होतो. मग माझा प्रभू आपल्याला गर्विष्ठ करेलच कशाला? तो तेवढ्या गोष्टी नक्की देतो की ज्याच्याकडून तुम्हाला दुसऱ्याकडे भीक मागावी लागणार नाही, हात पसरावा लागणार नाही, एवढं तर प्रभू नक्की देतो. हालेलुया, हालेलुया. माझा प्रभू कोणालाच भिकारी ठेवत नाही. पण मागतो काय आपण? फिरतो कशाच्या मागं आपण? जातो कोणाच्या मागं आपण? काय ऐकायला आवडतं आपल्याला? काय बघायला आवडतं आपल्याला? काय अनुभवायला आवडतं आपल्याला? बायबल या ठिकाणी स्पष्ट सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल कुरकुर करत होते ते लोक. वाचा, पटकन वाचा पुढची गोष्ट. तरी विश्वास ठेवत नाही असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. येशू म्हणतो तरी तुमच्यामध्ये विश्वास न ठेवणारे पुष्कळ आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्या वाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. प्रभू म्हणतो, अरे तुम्ही लाख ठरवाल आणि म्हणाल की मी शिष्य आहे, तुम्ही लाख तोंडाने म्हणाल की मी तुमचा शिष्य आहे. प्रभू म्हणतो, माझा पिता जो ठरवेल ना तरच तो माझ्यासोबत राहू शकतो, नाही तर तो राहूच शकत नाही. पुढे वाचा शेवटचं वचन, पुढचं. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले. यावरून त्याच्या शिष्यांपैकी, बायबल म्हणतं पुष्कळ जण काय गेले? परत गेले. पुढे काय म्हटलंय? आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. किती दुर्दैवी लोक आहेत ते. आणि ते पुन्हा कधी येशू सोबत चालले नाही. हे सगळ्यात भयानक वचन आहे. बायबल म्हणतं सत्य त्यांनी ऐकलं, ते बंधमुक्त नाही झाले. बायबल म्हणतं ते येशूला सोडून निघून गेले आणि पुन्हा कधीच येशू सोबत चालले नाही. ह्या वचनाकडे नीट गांभीर्याने लक्ष द्या. प्रत्येक मंडळीत येशू उभा नाहीये. येशू तिथं उभा आहे जिथं त्याचं वचन आहे. येशू तिथं उभा आहे जिथं सत्य आहे. येशू तिथं उभा आहे जिथं लोकांना ऐकायला आवडत नाही. बायबल म्हणतं की अनेक लोक येशूला सोडून निघून गेले, पुन्हा ते येशू सोबत कधीच चालले नाही. का? कारण त्यांना सत्य ऐकायला नको होतं. कारण जे तुम्ही आम्हाला सांगतात ते आम्हाला पटत नाही. जे तुम्ही आम्हाला बोलतात आम्ही दुखावले जातो. किती दिवस एकमेकांचं मन राखायचं? किती दिवस पापाला पाप नाही म्हणायचं? किती दिवस चुकीला चूक नाही म्हणायचं? कळतंय आपल्याला पण वळत नाही. समजतंय आपल्याला. आज फक्त स्वतःला आरशासमोर उभं करा आणि स्वतःला विचारा, खरंच तू योग्य आहे का? आज तू देवाशी जे वागतो, आज जर तू प्रभू सोबत उभा राहतो, आज जर देवाच्या आत्म्याशी तू डील केलेली आहे, तू स्वतःला विचार, खरंच मी येशूचा शिष्य होण्याच्या योग्यतेचा आहे? स्वतःला विचारा प्रश्न. मी कोणालाच दोषी ठरवत नाही. स्वतःला अंधारात ठेवू नका, कारण प्रकाशाची प्रजा होण्यासाठी तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. पण आपल्याला स्वतःला अंधारातच ठेवायला आवडतं. का? कारण प्रकाशात आल्यानंतर आपल्या चुका आपल्याला दिसतात. प्रकाशात आल्यानंतर आपल्याला सत्य कळायला लागतं. तेच आपल्याला नको आहे. आम्हाला ते सांगा ज्याच्याने आमचं मन दुखावलं जाणार नाही. लोक वाढले पाहिजे,
ब्रदर, लोक वाढले पाहिजे, गर्दी वाढली पाहिजे. काय करायची ती गर्दी? बायबल म्हणतं बोलावले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. हा, तर फिलाडेल्फिया आणि स्मुर्ना मंडळीला प्रभू म्हणतो, तू लहान आहे, तुझी शक्ती लहान आहे. हा, तुझ्याकडे काही खूप बळ नाहीये प्रभू म्हणतो, पण प्रभू तिची प्रशंसा करतो. हालेलुया. प्रभू काय करतो? तिची प्रशंसा करतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकात त्या मंडळांसमान होता, ज्यांच्याकडे काही खूप गर्दी नव्हती, ज्यांच्याकडे पैसा अडका खूप नव्हता, ज्यांच्याकडे दान सामर्थ्य अभिषेक खूप नव्हता, पण प्रभू त्यांची प्रशंसा करतो. प्रभू म्हणतो, जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे तो तुमच्यावर येणार नाही, कारण तुम्ही माझ्या वचनाप्रमाणे चालता. तुमच्यामध्ये आत्मा आणि जीवन आहे. ठरवा आज प्रभूकडे, मन कठीण करू नका. जितक्यांदा वचन ऐकतो आणि नाही तसं आपण वागत, तितक्यांदा पापात पडतो. लक्षात घ्या, तितक्यांदा आपण पाप करतो. अनेक शिष्य बायबल म्हणते येशू ख्रिस्ताला सोडून गेले, पण ते पुन्हा येशू सोबत कधीच चालले नाही. तेच टिकतील जे येशू सोबत चालणार आहे, तेच टिकतील ज्यांना सत्य ऐकायला आवडतं, तेच टिकतील जे सत्य ऐकू शकतात. लक्षात घ्या, बाकी टिकणारच नाही. तुम्ही कितीही ओढून ताणून घेऊन या. जगिक लोक, जाऊ द्या, मला तो शब्द बोलायचा नाही. समजते का? तुम्ही ओढून ताणून मनुष्याला ख्रिस्ती नाही बनवू शकत. तुम्ही ओढून ताणून मनुष्याला शिष्य नाही बनवू शकत. जोपर्यंत इथं ओझं नाहीये, जोपर्यंत देवाचा आत्मा तुम्हाला नाही चालवत, जोपर्यंत देवाचा आत्मा तुम्हाला ओझं नाही देत, तुम्ही सेवा नाही करू शकत. ओढून ताणून तुम्ही कोणाला शिष्य बनवू नाही शकत. ज्यांच्याबद्दल निवड आहे प्रभूची ना, तेच टिकतील. लक्षात घ्या. कितीही गर्दी गोळा करा, काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. टिकतील तेच ज्यांना ओझं आहे, टिकतील तेच ज्यांना सत्य ऐकायला आवडतं, टिकतील तेच जे देवाची वाणी ऐकतात. कितीदा आपण प्रभूची वाणी ऐकून न ऐकल्यासारखं करतो. आपण आपल्या मनाचं घडवतो. कोणाची इच्छा पूर्ण करतोय आपण? मनुष्याची का देवाची? पण सत्य तुम्हाला कळेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. देवाचं वचन म्हणतो. येशूला सोडून गेले, पुन्हा येशू सोबत कधीच चालले नाही. बायबल त्या ठिकाणी म्हणतं सगळ्यात दुर्दैवी लोक ते आहेत ज्यांनी येशूला स्वीकारलं आणि नंतर येशूला सोडून गेले. नंतर येशूला सोडून गेले. किती मोठं प्रतिफळ त्यांनी गमावलं. ज्यांना येशूने शिष्य म्हणून निवडलं होतं, पण त्यांनी स्वतःची लायकी ठेवली नाही. त्यांनी काय ठेवली नाही? स्वतःची लायकी. प्रभूने वाटलं प्रभूला की हा माझा शिष्य व्हावा, ही प्रभूची इच्छा होती, पण काय आपली लायकी आहे का? आपण स्वतःची किंमत ठेवली का? काय आपण त्या पदाला जागलो का? मला लाख कलेक्टर बनवलं गेलं, अरे पण मला कलेक्टर पदाची जाणीवच नाही. मला कलेक्टर पदाची जाणीवच नाही. प्रभू म्हणतो तुम्ही देवदूतांचा न्याय करणार आहात. कोणाबद्दल? कोणाबद्दल? प्रभू कोणाबद्दल म्हणतो तुम्ही देवदूतांचा न्याय करणार आहात? ज्यावेळेस मंडळीमध्ये शिकवत होता पौल म्हणतो तुम्ही तुमची भांडणं जगिक लोकांकडे घेऊन जाता, तुम्हाला ठाऊक नाही का तुम्ही देवदूतांचा न्याय करणार आहात? हालेलुया, हालेलुया. केवढा मोठा अधिकार आणि पद प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. काय आपल्याला आपल्या पदाची जाणीव आहे? काय आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे? काय वागतो, काय बोलतो, काय करतो आपण? प्रियांनो, बायबल असं म्हणतं ज्यांना नाही ऐकायला आवडलं सोडून गेले येशूला, परत कधीच येशू सोबत चालले. देवाचं वचन सत्य आहे, तेच आपल्याला बंधमुक्त करतं आणि तेच आपल्याला आशीर्वादित करतं. हालेलुया. मन कठीण करू नका, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा आणि वचनाप्रमाणे चाला. तो गुरु आहे, मी शिष्य आहे. बायबल म्हणतं शिष्याने गुरु समान व्हावं ही गुरुची अपेक्षा आहे, तरी तो गुरुची जागा घेऊ शकत नाही. तो गुरु समान होऊ शकतो, तेवढी योग्यता त्याला भेटू शकते, पण तो गुरु होऊ शकत, त्याची जागा घेऊ शकत नाही. तो दुसऱ्याचा गुरु होऊ शकतो, गुरुचा गुरु नाही होऊ शकत. हालेलुया. येशूने जे चमत्कार केले, बायबल म्हणतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो माझ्याही पेक्षा अद्भुत कार्य करेल. याचा अर्थ आपण गुरुपेक्षा श्रेष्ठ होऊ का? नाही, आपण शिष्यच राहू. तुम्ही शिष्य बनवू शकता, कारण पौलाने बनवले. पौल गुरु झाला, पण शिष्यांचा झाला. तो गुरुचा गुरु नाही होऊ शकत, तो त्याचा शिष्यच आहे. हालेलुया. तुम्हाला शिष्य म्हणून पाचारण झालंय, शिष्य म्हणून टिकून राहा. गुरुची आज्ञा पाळा, त्याची इच्छा पूर्ण करा. देव करो या वचनाद्वारे आपल्या सर्वांना प्रभू आशीर्वादित करो. डोळे झाकू प्रार्थना करू. धन्यवाद येशू, तुझी स्तुती करतो. सुंदरचं वचन असतो आम्हाला दिलं. धन्यवाद देतो पिता, महान परमेश्वर. आम्ही आमची मन कठीण करू नये प्रभू. जे बीज आज पेरलं गेलं त्या दुष्ट सैतानाला चोरून घेऊ दे नकोस.
तर प्रभू 30 पट 60 पट 100 पट फळ द्यावं कर आणि तुझ्या पवित्र आणि जिवंत वचनाद्वारे आज आम्हाला आशीर्वादित कर. माझा विश्वास आहे तो आज आमच्या प्रत्येकाच्या हृदयाशी बोललेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो. आम्ही तुझ्या अधीन होतो. पवित्र हाती सोपवले होतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवड